So hello students, good evening. Let's start this lecture. तर लास्ट टाइम आपण डिफरंट टाइप्स ऑफ थर्मोडायनेमिक्स प्रोसेसेस स्टडी करत होतो. ओके, सो टाइप्स ऑफ थर्मोडायनेमिक प्रोसेसेस काय आहेत बघा. टाइप्स ऑफ थर्मोडायनेमिक प्रोसेसेस. थर्मोडायनेमिक प्रोसेसेस. ओके, टाइप्स ऑफ थर्मोडायनेमिक प्रोसेसेस. तर याच्यामध्ये थर्मोडायनेमिक प्रोसेस लास्ट टाइम जी आपण स्टडी केलेली होती ती कुठली होती. दॅट इज क्वासी स्टॅटिक प्रोसेस. ओके, क्वासी स्टॅटिक प्रोसेस ही प्रोसेस आपण लास्ट टाइम स्टडी केलेली आहे. आणि आजच्या लेक्चरला बाकीच्या ज्या थर्मोडायनेमिक प्रोसेसेस आहेत त्या आपल्याला स्टडी करायचे आहेत. तर बाकीच्या आता याच्यामध्ये कुठले आहेत, याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेसेस. रिव्हर्सिबल अँड irreversible process or processes. ओके, रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस आपल्याला अगोदर स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज आयसोथर्मल प्रोसेस. ओके, नेक्स्ट इज आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल नंतर नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचे आहे दॅट इज आयसोबारिक प्रोसेस. नेक्स्ट इज द आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक नंतर आपण स्टडी करणार आहे दॅट इज आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला स्टडी करायची आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस नंतर नेक्स्ट आहे दॅट इज फ्री एक्सपान्शन प्रोसेस. Okay, so this is a special type of process that we are going to study, free expansion process. And lastly we are going to study the cyclic thermodynamic process. तर एवढ्या सगळ्या प्रोसेसेस आपल्याला स्टडी करायच्या आहेत. याच्यातली ऑलरेडी क्वासी स्टॅटिक प्रोसेस जी आहे ती आपण स्टडी केलेली आहे. ओके, सो नेक्स्ट इज द रिव्हर्सिबल प्रोसेस अँड द इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता ही जी प्रोसेस आहे आपण डिफरन्सच्या स्वरूपातच स्टडी करूया म्हणजे अगदी व्यवस्थित लक्षात राहील. ओके, so in terms of difference we are going to study this process. difference. ठीक आहे, तर याच्यासाठी मी इथं दोन कॉलम करतोय आता. फर्स्ट इज the reversible process. And next column is the irreversible process. Irreversible process. ठीक आहे, आता रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे डेफिनेशन काय बघा. द प्रोसेस दॅट कॅन बी रिट्रेस्ड इन रिव्हर्स डायरेक्शन दॅट इज कॉल्ड ॲज रिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे जी प्रोसेस आपण काय करू शकतो, परत ओरिजिनल स्टेटला आणू शकतो, परत ओरिजिनल स्टेटला रिट्रेस करू शकतो, त्याला काय म्हणतो आपण रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एका थर्मोडायनेमिक प्रोसेसची इनिशियल स्टेट काहीतरी असणार आहे. इनिशियल स्टेट फॉर एक्झाम्पल सर्टन प्रेशर सर्टन व्हॉल्यूम काहीतरी असणार आहे. आफ्टर सम टाइम इट गोज टू न्यू प्रेशर अँड न्यू व्हॉल्यूम म्हणजे नवीन स्टेटला जाणार आहे. आणि त्या न्यू स्टेट पासून पुन्हा आहे त्याच पाथनं हा वर्ड तिथं महत्वाचा आहे. त्याच पाथनं काय होत असेल ते इनिशियल स्टेटला जर येत असेल तर त्याला काय म्हणायचं, रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणायचं. ओके, so initial state to final state and then from final state to initial state along same path जर thermodynamic process येत असेल तर त्याला काय म्हणणार आपण, reversible process असं म्हणतो. So thermodynamic process that can be retraced in reverse direction, that can be retraced along same path in reverse direction, that is called as reversible process. Definition बघा. The thermodynamic process which can be retraced in opposite direction, along same path. Okay, so पुन्हा एकदा डेफिनेशन बघा. The thermodynamic process which can be retraced in opposite direction along same path is called as
is called as reversible thermodynamic process. म्हणजे जी प्रोसेस इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेटला जाणार आणि फायनल स्टेट पासून पुन्हा इनिशियल स्टेटला येऊ शकते आणि ते देखील सेम पाथनं आली पाहिजे, तरच त्याला काय म्हणणार आपण रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणणार आहे. आणि एक्झॅक्टली याच्या अपोजिट इरिव्हर्सिबल प्रोसेस होणार आहे. ओके, द थर्मोडायनेमिक प्रोसेस विच कॅन नॉट बी रिट्रेस्ड अलॉंग सेम पाथ. जी प्रोसेस इनिशियल स्टेटला फायनल स्टेटला जाऊन इनिशियल स्टेटला येऊ शकते किंवा त्याच पाथनं येऊ शकत नाही, त्याला काय म्हणणार आहे आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणणार आहे. ओके, सो द थर्मोडायनेमिक प्रोसेस which cannot be retraced along same path in opposite direction is called as irreversible process. That is called as irreversible process. Okay, second, in reversible process path in forward direction is same as path in reverse direction. म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शनचा पाथ आणि रिव्हर्स डायरेक्शनचा पाथ जो आहे तो रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये काय असतो, सेमच असतो. आणि हे कसं आपण रिप्रेझेंट करू शकतो, बाय युझिंग दी पीव्ही डायग्राम. म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेसची पीव्ही डायग्राम आपण जर ड्रॉ केली तर ती पीव्ही डायग्राम या पद्धतीने येणार आहे. फॉर एक्झाम्पल, प्रेशर ऑन द वाय ऍक्सिस अँड व्हॉल्यूम ऑन द एक्स ऍक्सिस. सो फॉर एक्झाम्पल, स्टेट 1 टू स्टेट 2 सपोज या पाथने एक प्रोसेस गेलेली आहे, तर हा फॉरवर्ड पाथ झाला. आता जर आपण ही प्रोसेस 2 to 1 अलॉंग सेम पाथ जर आणू शकलो तरच याला काय म्हणणार आपण रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणणार आहे. Okay, if the process can be taken back to initial state along same path, this is the reversible process. Okay, so आपण असं म्हणू शकतो की the path of forward direction is same as path of the reverse direction. म्हणजे फॉरवर्ड आणि रिव्हर्स डायरेक्शनचा पाथ जो आहे रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये काय असतो, सेमच असतो. ओके, the path in forward and reverse direction is same. आणि पीव्ही डायग्रामच्या साहाय्याने इरिव्हर्सिबल प्रोसेस जर तुम्हाला इंडिकेट करायची झाली तर ही या पद्धतीने येणार आहे. ओके, सो फॉरवर्ड डायरेक्शनचा पाथ या पद्धतीने काहीतरी असेल. फॉर एक्झाम्पल, स्टेट 1 टू स्टेट 2. ओके, सो वन्स अगेन दिस इज प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम, पीव्ही डायग्राम. आणि 2 to 1 परत आपण प्रोसेस आणलेली आहे, परंतु ती त्याच पाथने येत नाही, डिफरंट पाथनं जाते. ओके, सो दिस इज वन इरिव्हर्सिबल प्रोसेस. द पाथ in forward and reverse direction is different or it is not same. Okay, so that is called as irreversible process. तर पुन्हा एकदा बघा, द थर्मोडायनेमिक प्रोसेस विच कॅन बी रिट्रेस्ड इन अपोजिट डायरेक्शन अलॉंग सेम पाथ. हे महत्वाचं आहे. आपण रिट्रेस करू शकतो अपोजिट डायरेक्शननं आणि सेम पाथनं रिट्रेस करू शकत असेल तर त्याला रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणायचं. अँड थर्मोडायनेमिक प्रोसेस विच कॅन नॉट बी रिट्रेस्ड अलॉंग सेम पाथ, म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शनचा पाथ आणि रिव्हर्स डायरेक्शनचा पाथ काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. दॅट इज कॉल्ड एज इरिव्हर्सिबल प्रोसेस. नाउ this reversible process is generally a extremely slow process. Okay, it is a extremely slow process. जे सगळ्या ज्या रिव्हर्सिबल प्रोसेसेस असतात त्या जर आपण बघितल्या तर त्या एक्स्ट्रीमली स्लो प्रोसेसेस असतात, आणि ज्या सगळ्या इरिव्हर्सिबल प्रोसेसेस आहेत त्या काय असतात, रॅपिड प्रोसेसेस असतात. सो इट इज ए रॅपिड प्रोसेस. ओके, इट इज अ rapid process. After that, in reversible process there is no energy loss. म्हणजे याच्यामध्ये फॉरवर्ड डायरेक्शनचा पाथ आणि रिव्हर्स डायरेक्शनचा पाथ सेम असल्यामुळं
या रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये कुठल्याही प्रकारचा एनर्जी लॉस होत नाही. ओके, सो देर इज नो एनर्जी लॉस इन दिस प्रोसेस. Okay, but in case of irreversible process there is always some energy loss. Okay, there is always some energy, there is always some energy loss is there in this process. Okay, त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस रिलेटेड ती म्हणजे काय असणार आहे, वर्क आउटपुट इज मॅक्सिमम इन रिव्हर्सिबल प्रोसेस. हे 4th पॉइंट वरूनच क्लिअर होतंय की याच्यामध्ये कुठलाही एनर्जी लॉस होत नाही रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये, आणि त्याच्यामुळे वर्क आउटपुट या प्रोसेसमध्ये काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. ओके, सो वर्क आउटपुट इज मॅक्सिमम इन दिस प्रोसेस, इज मॅक्सिमम, and here work output is less than maximum because there are always some energy losses in terms of friction or chemical reaction, heat transfer and so on. Okay, next, आता ही रिव्हर्सिबल प्रोसेस ही जे काय आपण स्टडी केलेलं आहे ती एक्स्ट्रीमली स्लो प्रोसेस असते, कुठलेही एनर्जी लॉसेस नसतात, फॉरवर्ड आणि रिव्हर्स डायरेक्शन पाथ सेम असतो. ही जी प्रोसेस आहे ती आयडियल प्रोसेस आहे विच इज जनरली डज नॉट एक्झिस्ट, हे लक्षात घ्या. ओके, सो रिव्हर्सिबल प्रोसेस इज, ओके, सो दिस इज an ideal process, this is an ideal process which does not exist, which doesn't exist, and all natural processes are irreversible processes. Okay, so in this way reversible process आणि irreversible processes चा जो पार्ट आहे तो तुम्ही काय करू शकताय, लक्षात ठेवू शकताय. Okay, so this is one important part related to reversible and irreversible processes. Okay, now the next type of thermodynamic process that we are going to study is the isothermal process. आता आपण isothermal process स्टडी करूया. Okay, isothermal process. Isothermal process म्हणजे काय? The thermodynamic process which takes place at constant temperature is called as isothermal process. The thermodynamic process which takes place at constant temperature. The thermodynamic process which takes place at constant temperature is called as isothermal process. Okay, the thermodynamic process which takes place at constant temperature is called as isothermal process, and therefore we can write delta T in this process is equal to 0. म्हणजे चेंज इन टेम्परेचर याच्यामध्ये होत नाही. ठीक आहे, आता आयसोथर्मल प्रोसेस कधी घडू शकते लक्षात घ्या. टेम्परेचर चेंज अजिबात झाला नसला पाहिजे, म्हणजे प्रेशर व्हॉल्यूम चेंजेस होणार आहेत परंतु टेम्परेचर चेंजेस मात्र या प्रोसेसमध्ये अजिबात होणार नाहीये. दिस इज पॉसिबल ओनली व्हेन देर इज गुड थर्मल कॉन्टॅक्ट बिटवीन द सिस्टम अँड सराउंडिंग. सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये व्हेरी गुड थर्मल कॉन्टॅक्ट असला पाहिजे, त्याच वेळी काय आहे, आयसोथर्मल प्रोसेस पॉसिबल आहे. कारण लक्षात घ्या, प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंज होत असताना सपोज इंटरनल एनर्जी वाढली किंवा कमी झाली तर काय होणार आहे, टेम्परेचर वाढण्याची शक्यता असते, आणि ती जर इंटरनल एनर्जी हीटच्या स्वरूपात जर बाहेर डिसिपेट झाली तर टेम्परेचर काय होणार आहे, पुन्हा आहे त्या कंडिशनला येऊ शकतं. ओके, म्हणजे समजा टेम्परेचर वाढलं तर काय झालं पाहिजे, ते लगेच
त्याची जी हीट आहे ती सराउंडिंगला डिसिपेट झाली पाहिजे, जेणेकरून टेम्परेचर तेवढंच राहील. लक्षात येते? सो आयसोथर्मल प्रोसेस होण्यासाठी कंडिशन काय आहे? देर शुड बी व्हेरी गुड थर्मल कॉन्टॅक्ट or thermal conductivity between system and the surrounding. Okay, so for this process, so this is point number 1, this is point number 2. For this process there should be very good thermal contact between system and surrounding. ओके, पहिली गोष्ट म्हणजे व्हेरी गुड थर्मल कॉन्टॅक्ट असला पाहिजे अँड प्रोसेस शुड बी एक्स्ट्रीमली स्लो. प्रोसेस एक्स्ट्रीमली स्लो असेल तर काय होणार आहे? तिथं सफिशियंट अमाऊंट ऑफ टाइम मिळणार आहे हीट ट्रान्सफरसाठी. ओके, नेक्स्ट, इन दिस प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस मध्ये काय होतं? बॉइल्स लॉ इज ओबेड. बॉइल्स लॉ इज अप्लाइड इन आयसोथर्मल प्रोसेस. बॉइल्स लॉ काय होतो? आयसोथर्मल प्रोसेस मध्ये अप्लाय होतो. याचा मीनिंग काय होणार आहे? दॅट इज ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर काय होणार आहे? प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम असणार आहे. ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम, दॅट इज P into V is a constant असणार आहे. P into V is a constant. Otherwise also we can write P initial V initial is equal to काय येणार आहे? P final V final येणार आहे. Okay, so initial pressure into initial volume is equal to काय येणार आहे? Final pressure into final volume येणार आहे. So in this way Boyle's law is obeyed in the isothermal process. So isothermal process मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असणार आहे किंवा डेल्टा टी काय असणार आहे? 0 असणार आहे. So therefore PV is equal to constant, म्हणजे PI VI is equal to काय येणार आहे? PF VF येणार आहे. Okay, here PI VI are the initial pressure and volume, PF VF are the final pressure and final volume असणार आहे. ठीक आहे. आता एक इम्पॉर्टंट डेरिवेशन आपण आयसोथर्मल प्रोसेसशी रिलेटेड आपण एक बघणार आहे, लक्षात घ्या. ओके, आणि ते डेरिवेशन कुठलं आहे? तर वर्क डन इन आयसोथर्मल प्रोसेस. वर्क डन इन आयसोथर्मल प्रोसेस. वर्क डन इन आयसोथर्मल प्रोसेस हे एक डेरिवेशन आपल्याला आता बघायचं आहे. ओके, आता हे डेरिवेशन कसं आहे ना, इकडे लक्ष द्या. we know that work done in any thermodynamic process is given by वर्क डन इन एनी थर्मोडायनामिक. कुठल्याही थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये वर्क डनचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी डिराईव्ह केलेला आहे आणि तो फॉर्म्युला काय बघा? W इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ P dV फिर वॉल्यूम चेंजेस फ्रॉम फी इनिशियल टू फी फायनल. ओके, हा वर्क डनचा फॉर्म्युला आहे की जो कुठल्याही थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये काय करू शकतो? आपण अप्लाय करू शकतो. ओके, सो P dV इज ऑलवेज वर्क डन इज ऑलवेज इक्वल टू काय असणार आहे? इंटिग्रेशन ऑफ P इंटू dV where limits are from V initial to V final. आता इथं फक्त काय करायचं आहे? तुम्हाला P तुम्हाला चेंज करावं लागेल, P रिप्लेस करावं लागेल. ओके, P कसं रिप्लेस करणार आहे? तर आता बघा काय करायचं. इन आयसोथर्मल प्रोसेस काय होणार आहे? जस्ट अ मिनिट. आयडियल गॅस इक्वेशनचा इथे यूज करूया आपण. बाय आयडियल गॅस इक्वेशनचा यूज करावा लागेल आपल्याला इथं.
ओके. तर बाय आयडियल गॅस इक्वेशन काय होणार आहे, PV is equal to nRT and therefore here P can be replaced like this, nRT divided by V. Okay, PV is equal to nRT and therefore P is equal to nRT by V. तर P च्या ठिकाणी मी हा फॉर्म्युला प्लेस करतो आणि मग आपल्याला पुढे सॉल्व्ह करावं लागेल. सो इंटिग्रेशन ऑफ nRT by V dV, limits are from initial volume to the final volume, इज इक्वल टू, आता इंटिग्रेशनच्या रूल प्रमाणे इथे जे कॉन्स्टंट आहे ते आपल्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यावे लागतील. तर कॉन्स्टंट काय असणार आहे, नंबर ऑफ मोल्स आर कॉन्स्टंट, आर इज अ कॉन्स्टंट, आणि आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय असणार आहे, टेम्परेचर इज ऑल्सो कॉन्स्टंट. सो काय होणार बघा, nRT इंटिग्रेशन ऑफ 1/v dv, लिमिट्स आर फ्रॉम इनिशियल व्हॉल्यूम टू द फायनल व्हॉल्यूम. सो nRT, ओके. आता 1/v dv चं इंटिग्रेशन काय येतं, दॅट इज ln v येतं. ln म्हणजे माहिती असेल लॉग टू द बेस ई, किंवा त्याला नॅचरल लॉग असं म्हटलं जातं. 1/v चं इंटिग्रेशन असतं ln v. याचे लिमिट्स आहेत फी इनिशियल टू फी फायनल. ओके. तर हे लक्षात ठेवा, माहिती नसेल तर हा इंटिग्रेशनचा एक फॉर्म्युला आहे, 1/v dv म्हणजे असतं ln v. ln म्हणजे काय, नॅचरल लॉग. लक्षात घ्या, इथं लिहितो मी शॉर्ट मध्ये, ln म्हणजे लॉग टू द बेस ई, किंवा त्याला नॅचरल लॉग असं म्हटलं जातं. शॉर्ट मध्ये त्याला ln आपण रिप्रेझेंट करतो. आता अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट ठेवूया. सो nRT इन ब्रॅकेट ln ऑफ Vf मायनस ln ऑफ Vi होणार आहे. ओके. सो nRT, आता लॉगॅरिथमचा एक रूल आहे, तुम्हाला माहिती असेल, लॉग ए मायनस लॉग बी. लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे काय असतं, लॉग ऑफ ए बाय बी असतं. ठीक आहे. सो ln Vf मायनस ln Vi म्हणजे काय होणार आहे, ln Vf डिवायडेड बाय काय होणार आहे, Vi होणार आहे. Vf डिवायडेड बाय Vi. ओके. सो दिस इज द फायनल फॉर्म्युला फॉर द वर्क डन, nRT ln final volume divided by the initial volume. Okay, so this is the formula for work done in isothermal process. हे डेरिवेशन लक्षात आलं का बघा, खूप इझी डेरिवेशन आहे. तर फर्स्ट स्टेप याची काय असणार आहे, इन एनी थर्मोडायनेमिक प्रोसेस वर्क डन इज गिवन बाय इंटिग्रेशन ऑफ PdV. ओके, वेअर व्हॉल्यूम चेंजेस फ्रॉम इनिशियल टू फायनल व्हॉल्यूम. आयडियल गॅस इक्वेशनचे साइन आपल्याला P फक्त इथं रिप्लेस करायचं आहे. So by ideal gas equation PV is equal to nRT, P is equal to nRT by V होणार. ओके. So P च्या ठिकाणी nRT by V ठेवलं. nRT is a constant which is taken outside. So 1/v dv येणार आहे, आणि 1/v dv चं इंटिग्रेशन असतं ln v, दॅट इज ln v. त्याला लिमिट्स असणार आहेत इनिशियल टू फायनल व्हॉल्यूम, आणि लिमिट्स ठेवल्यानंतर काय होणार आहे, nRT इन ब्रॅकेट ln Vf मायनस ln Vi. ठीक आहे. आणि ln Vf मायनस ln Vi म्हणजेच ln Vf बाय Vi असतं. हा लॉगॅरिथमचा रूल आहे, लक्षात घ्या. सो वर्क डन इज इक्वल टू nRT ln Vf डिवायडेड बाय Vi असणार आहे. ओके. आता हे लॉग टू द बेस 10 मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर हा फॉर्म्युला आपण असा पण लिहू शकतो. सो वर्क डन इज इक्वल टू, किंवा अगोदर प्रेशरच्या स्वरूपात लिहूया. प्रेशरच्या स्वरूपात, हा इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम झाला, इन टर्म्स ऑफ प्रेशर देखील लिहू शकतो. ऑल्सो Vf डिवायडेड बाय Vi म्हणजे फायनल व्हॉल्यूम डिवायडेड बाय इनिशियल व्हॉल्यूम इज इक्वल टू इनिशियल प्रेशर डिवायडेड बाय फायनल प्रेशर येणार आहे. कारण आयसोथर्मल प्रोसेस आहे ना, आयसोथर्मल प्रोसेस मध्ये प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम असतं, माहिती आहे ना. त्याच्यामुळे असं होणार, Pf बाय Pi इज इक्वल टू Pi बाय Pf. सो देअरफॉर वर्क डन कॅन ऑल्सो बी रिटन ॲज nRT ln इनिशियल प्रेशर डिवायडेड बाय दी फायनल प्रेशर. आणि हे लॉग टू द बेस 10 च्या स्वरूपात लिहायचं असेल तर काय होणार आहे, nRT, जस्ट अ मिनिट, ln चं लॉग टू द बेस 10 मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी 2.303 न मल्टिप्लाय करावं लागतं. सो वर्क डन येणार आहे W इज इक्वल टू 2.303 nRT लॉग टू द बेस 10 फायनल व्हॉल्यूम डिवायडेड बाय इनिशियल व्हॉल्यूम. ओके. So this is one more formula for work done in isothermal process. Okay. So this is the formula for work done in isothermal process. त्याचबरोबर आपण आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स इन आयसोथर्मल प्रोसेस अप्लाय करूया. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स.
first law of thermodynamics in isothermal process. First law of thermodynamics in isothermal process. आता हे कसं येणार बघा. In isothermal process, delta T is equal to 0. ओके, कारण आयसोथर्मल प्रोसेस मध्ये चेंज इन टेम्परेचर होत नाही. टेम्परेचर इज कॉन्स्टंट और चेंज इन टेम्परेचर इज ऑलवेज इक्वल टू 0. आता जिथं टेम्परेचर चेंज होत नाही तिथं काय होणार आहे, चेंज इन इंटरनल एनर्जी देखील 0 असणार आहे. डेल्टा यू इज इक्वल टू 0, कारण यू इंटरनल एनर्जी डिपेंड्स ऑन टेम्परेचर. ओके, जिथं टेम्परेचर चेंज होणार नाही तिथं इंटरनल एनर्जी चेंज होणार नाही. सो डेल्टा यू इज इक्वल टू 0 अँड देअरफॉर बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स, by first law of thermodynamics, काय होणार बघा, डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. नाउ डेल्टा यू इज इक्वल टू 0 ना, अँड देअरफॉर डेल्टा क्यू इज इक्वल टू काय होणार आहे, डब्ल्यू होणार आहे. आणि वर्कडनचा फॉर्म्युला आताच आपण मिळवला, काय, NRT ln फी फायनल डिवायडेड बाय फी इनिशियल, म्हणजे डेल्टा क्यूचा देखील तोच फॉर्म्युला होणार आहे. आणि याचा दुसरा मिनिंग काय होतो माहिती आहे का, आयसोथर्मल प्रोसेसमध्ये ऑल द हीट इज कन्वर्टेड इनटू वर्क डन बिकॉज डेल्टा क्यू इज इक्वल टू डब्ल्यू आहे. सो हेन्स इन आयसोथर्मल प्रोसेस all heat is converted into work done. सगळीच्या सगळी जी हीट आहे ती वर्क डन मध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, सो दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स विच इज ऍप्लिकेबल टू आयसोथर्मल प्रोसेस. पुन्हा एकदा बघा, आयसोथर्मल प्रोसेस मध्ये डेल्टा टी 0 असतं, चेंज इन टेम्परेचर होत नाही. चेंज इन टेम्परेचर होत नसल्यामुळे डेल्टा यू 0 येणार आहे. आणि डेल्टा यू 0 झाला तर आपला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आपण स्टडी केला आहे. अकॉर्डिंग टू दॅट डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू, डेल्टा क्यू इज इक्वल टू 0 प्लस डब्ल्यू अँड देअरफॉर डेल्टा क्यू इज इक्वल टू डब्ल्यू येणार आहे. म्हणजे डेल्टा क्यू इज इक्वल टू NRT ln फी फायनल बाय फी इनिशियल. हेन्स इन आयसोथर्मल प्रोसेस ऑल हीट इज कन्वर्टेड इनटू वर्क डन. सगळी जी हीट आहे ती वर्क डन मध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, नाउ पीफी डायग्राम, काही वेळेला 1 मार्कला तुम्हाला ही डायग्राम विचारली जाते, पीफी डायग्राम फॉर आयसोथर्मल प्रोसेस. पीफी डायग्राम फॉर आयसोथर्मल प्रोसेस. तर ही पीव्ही डायग्राम फॉर आयसोथर्मल प्रोसेस कशी येणार बघा. सो दिस इज वाय ऍक्सिस, दिस इज एक्स ऍक्सिस, प्रेशर ऑन द वाय ऍक्सिस, व्हॉल्यूम ऑन द एक्स ऍक्सिस. सो आयसोथर्मल प्रोसेस इज लाइक दिस. इट इज अ रेक्टँग्युलर हायपरबोला. ओके, सो दिस इज द आयसोथर्मल प्रोसेस. दिस इज ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. डिफरंट टेम्परेचरला असं येणार आहे. सपोज दिस इज T1, दिस इज T2. तर T2 इज ग्रेटर दॅन काय असणार आहे, T1. म्हणजे जास्त टेम्परेचरचा जो कर्व असणार आहे तो थोडासा वरच्या साईडला असणार आहे. सो दिस इज पीफी डायग्राम फॉर द आयसोथर्मल प्रोसेस. सो इट इज अ कर्व्ड लाईन लाईक दिस, जो रेक्टँग्युलर हायपरबोला असणार आहे. ओके, अँड दिस पीफी कर्व ऑफ आयसोथर्मल प्रोसेस इज ऑल्सो कॉल्ड ॲज आयसोथर्म. याला काय म्हटलं जातं, आयसोथर्म असंही म्हटलं जातं, आयसोथर्म. ओके, सो पीफी कर्व of isothermal process is called as isotherm. त्याला काय म्हणतो आपण, आयसोथर्म असं म्हणतो. सो दिस इज ऑल अबाउट आयसोथर्मल प्रोसेस. म्हणजे आयसोथर्मल प्रोसेसची एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, तर सुरुवातीला आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय त्याचं जनरल इन्फॉर्मेशन बघितली. त्याच्यानंतर काय बघितलं, वर्क डन इन आयसोथर्मल प्रोसेसचं एक इम्पॉर्टंट डेरिव्हेशन बघितलं, वर्क डन इन आयसोथर्मल प्रोसेस. आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आयसोथर्मल प्रोसेसमध्ये कसा अप्लाय होतो हे आपण बघितलं. आणि त्याचबरोबर
पीफी डायग्राम फॉर आयसोथर्मल प्रोसेस आपण बघितलेलं आहे. ओके, तर हे आयसोथर्मल प्रोसेस रिलेटेड एवढे पॉइंट्स व्यवस्थित नोट डाऊन करा. ठीक आहे.